श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धारिला द्वेष तू मानुषी भक्तजन तारावया। श्री गुरुदेव दत्त हा परमेश्वराचा अनंत कालाचा अनंत भावाचा अनंत जीवनाचा कनवाळू अवतार आहे। नाश कल्पनांतीही असेना असा हा अवतार आहे। नाना अवतार होऊन या गेले दत्तत्व संचले जैसे तैसे अशी या अवताराची थोरवी प्रज्ञाचक्षु गुलाब महाराज वर्णन करतात। हा अवतार भोग मोक्ष सुखप्रद आहे। श्रीपाद श्री वल्लभ हा श्री दत्त प्रभूंचा दुसरा अवतार। कलो श्रीपाद श्री वल्लभ अशी या अवताराची ख्याती आहे। श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्त प्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्री वल्लभांचे उत्तरावतार आहेत। तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध पावले। श्री नृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते। 13व्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराण प्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्री नृसिंह सरस्वतींनी केले। समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले। श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार कालशके 1300 ते 1380 असा आहे। श्री गुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेदतुल्य प्राणप्रिय ग्रंथ आहे। प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे। या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत श्री नृसिंह सरस्वती महाराज। श्री गुरुचरित्रात अध्याय 11 ते 51 या अध्यायात त्यांचे समग्र लीला चरित्र आलेले आहे। श्री नृसिंह सरस्वती संन्यास धर्मांचे सर्वोत्तम आदर्श होते। श्रींचा जन्म व बालपण पूर्वावतार श्रीपाद शिवल्लभांच्या कृपाशीर्वादाने शनी प्रदोष व्रत करून शिवोपासना करणारी कुरगुडीची अंबाबाई वऱ्हाड प्रांतात करंज नगरात वाजसनेय शाखेच्या ब्राह्मणाची सुकन्या होऊन जन्माला आली। याही जन्मी तिचे नाव अंबा असे ठेवण्यात आले। पूर्वसंस्कारानुरूप ती या जन्मी सुद्धा शिवभक्ती करू लागली। याच ग्रामातील माधव नामक शिवोपासक तरुणाशी तिचा विवाह झाला। विवाहोत्तर तिचे मूळचे अंबा हेच नाव कायम ठेवण्यात आले। हे ईश्वर निष्ठा दाम्पत्य श्री शिवोपासनेत मग्न असतानाच श्री दत्तप्रभूंनी वचन दिल्याप्रमाणे पौष शुद्ध द्वितीयेला शनिवारी माध्यान्काळी त्यांच्या पोटी सुपुत्र रूपाने अवतार धारण केला। हेच ते श्री नृसिंह सरस्वती होतं। जन्मताच ते ओमचा जप करू लागले। सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत, त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले। तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले। हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप ताप दैन्य हरण करणारा होईल, म्हणून याचे नाव नरहरी असे ठेवावे असे त्यांनी सुचवले। श्री क्षेत्र औदुंबर श्री नृसिंह सरस्वतींच्या मुख्य स्थानांपैकी एक असून ते अत्यंत जागृत स्थान आहे। हे निसर्गरम्य तीर्थक्षेत्र सांगली जिल्ह्यात आहे। कृष्णेचा अथांग पण शांत डोह दक्षिण वाहिनी पुण्य सलीला कृष्णा, तिच्या उभय काठांवरील नेत्र सुखद प्रसन्न सदारहित मळे, पश्चिम तीरावरील सुबकसा प्रसन्न घाट वर औदुंबर वृक्षांचे मनोहर राई आणि त्यात लपलेले छोटेसे पण अत्यंत सुबक असे श्री दत्त मंदिर। श्री मंदिरात असंख्य भक्तांची माऊली असलेल्या श्री दत्तगुरूंच्या विमल पावन पादुका, श्री मंदिराच्या वरच्या बाजूस सभोवताली वड पिंपळ चिंच व लिंब यांची दाट झाडी व दाटीने थाटलेली पुजाऱ्यांची 5-25 घरे असे हे सुंदर निसर्गरम्य औदुंबर क्षेत्र आहे। श्री क्षेत्र नरसोबावाडी ही तर श्री दत्त प्रभूंची राजधानी म्हणूनच प्रसिद्ध आहे। श्री सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी श्री नृसिंह सरस्वतींनी या ठिकाणी 12 वर्षे तपश्चर्या केली। या ठिकाणी त्यांनी अनेक लीला केल्या, म्हणूनच त्यांच्या नावावरून त्या स्थानाला नृसिंहवाडी किंवा नरसोबावाडी असे नाव पडले। श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणजे दत्तभक्तांचे हृदयच। हे तीर्थक्षेत्र म्हणजे भूत प्रेत पिशाचांचे कर्दनकाळच ठरलेले आहे। लाखो भक्तांनी ते प्रापंचिक आणि पारमार्थिक उपनयन करून घेतले आहे। असे होते हे श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचे चरित्र। जर तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। धन्यवाद।